Namaskar. Discover inborn talent in your child. That is what is Brain Top DMIT. ब्रेन मध्ये काय टॉप आहे हे शोधण्याची एक सिस्टम, एक शास्त्रीय पद्धत म्हणजेच DMIT. मी डॉक्टर विवेक नावरे, माइंड बॉडी वेलनेस कोच, करिअर काउन्सिलिंग गेल्या 14 वर्षांपासून या विषयाला हँडल करतोय. प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी शिकून सवरून खूप छान मोठं झालं पाहिजे, म्हणजेच भवितव्य चांगलं घडवलं पाहिजे, वेल सेटलमेंट पाहिजे, चांगले पॅकेजची नोकरी पाहिजे, करिअरमध्ये कुठेतरी सेटलमेंट चांगली झाली पाहिजे, पुढे गेल्यानंतर लग्न चांगलं झालं पाहिजे, सुखाने संसार केला पाहिजे. या सगळ्याचा मूळ स्रोत जर कुठे असेल तर तो असतो शाळा कॉलेजमध्ये. आणि अत्यंत पालकांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये पुढे जात असताना अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे करिअर गायडन्स किंवा करिअरसाठी कोणती दिशा निवडायची. हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो आणि ह्याच टप्प्यावरती आल्यानंतर बहुतांश पालक भावनिक निर्णय घेतात, परिस्थितीजन्य निर्णय घेतात, इतर कुठेतरी पाहून निर्णय घेतात, पण आतमध्ये आपल्या मुलाकडे पाहून निर्णय बहुतेक वेळेला घ्यायचा राहून जातो किंवा घेतला जात नाही. ह्याच्यातून बाहेर येण्यासाठीच आजचा हा दिवस किंवा आजचं हे प्रेझेंटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. सो लेट अस डिस्कवर इनबॉर्न टॅलेंट इन अ चाइल्ड, राईट. बऱ्याच वेळेला पालकांना हा अनुभव येतो की बघा, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, मॅनेजमेंट असेल, डिझाईन, लॉ, सायकोलॉजी, व्यवसाय करायचा की नोकरी करायची, हे सगळं ठीक आहे. ज्या त्या वेळेला निर्णय घेणं अपेक्षित असतं आणि त्या त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. परंतु ते असा विचार केलाय का की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये टॉपर असलेले विद्यार्थी बहुतेक वेळेला, मी सगळेच विद्यार्थी असं म्हणत नाही, पण बहुतेक वेळेला जीवनामध्ये फार काही आनंदी किंवा करिअरमध्ये सेटल झाले असं दिसत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की बघा, आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून ना बरेचशी मंडळी पुन्हा एकदा एकत्र यायला लागले. 10वीची बॅच, 12वीची बॅच, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची बॅच, अशी मंडळी एकत्र यायला लागली. तर त्यावेळेला असं जाणवत होतं की अरे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये टॉप केलं होतं पण विशेष सेटलमेंट आयुष्यामध्ये नाहीये. आणि अगदी काही म्हणजे त्याच्याकडे लक्षही जात नव्हतं, है ना. ती मंडळी जीवनामध्ये म्हणजे ॲव्हरेज मंडळी जी होती शाळा कॉलेजमध्ये, ती बऱ्यापैकी जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत. हा थोडासा प्रश्न पडला पाहिजे. आणि खूप चांगलं झालं की गेट टुगेदर, रियुनियन वगैरे जे व्हायला लागले ना, आता त्याचे साईड इफेक्ट पण थोडेसे झालेत म्हणा. परंतु हे पडताळून पालकांनी पाहिलं पाहिजे की फक्त शाळा आणि कॉलेजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली म्हणजेच करिअर चांगलं सेट होतं असं नाहीये. मी असं अजिबात म्हणत नाही की शाळा आणि कॉलेजमध्ये चांगली कामगिरी करायची नाही किंवा चांगले मार्क्स मिळवायचे नाही. परंतु तो एकमेव क्रायटेरिया जर आपण ठेवला तर कदाचित गडबड होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळेला आपलं कॉमर्स मधलं ग्रॅज्युएशन झालंय आणि पुढे गेल्यानंतर साईड चेंज केली आहे, आर्ट्स मधलं झालंय किंवा सायन्स मधलं झालंय, पुढे साईड चेंज केली आहे, इंजिनिअरिंग केलंय, पण तो व्यक्ती मॅनेजमेंट मध्ये करिअर करायला पुढे निघालाय. सो असं का घडतं, असं थोडासा प्रश्न पालकांना पडणं अपेक्षित आहे, पडला पाहिजे. आणि याची कारणं वेगवेगळी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, करिअर सिलेक्शन शुड नॉट बी बेस्ड ओनली ऑन मार्क्स, पण त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रतिभा काय आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याची शिकण्याची वृत्ती कशी आहे, लर्निंग स्पीड काय आहे, लर्निंग स्टाईल काय आहे आणि कोणत्या क्षेत्रामधलं करिअर त्यांनी निवडलं तर त्याला भविष्य चांगलं आहे, ह्या गोष्टी समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज आपण इथे एकत्रित जमलो. लक्षात घ्या, बहुतेक वेळेला असं बघायला मिळतं पालकांकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत ना, त्या थोड्याशा समजून घेऊया. बघा, योग्य काय आहे ते तर आज आपण डिस्कस करणारच आहोत, पण बहुतेक वेळेला ज्या चुका होतात त्या कशा होतात बघा. फक्त मार्कांच्या आधारावरती करिअर सिलेक्ट करणे ही बहुतेक वेळेला चूक होऊ शकते. मार्कांचा परफॉर्मन्स हा एखाद्या विशिष्ट सब्जेक्टचा असू शकतो, त्या इयत्तेमधला असू शकतो, बरोबर आहे. परंतु खरं पोटेन्शियल त्या मुलामधलं बाहेर काढण्यासाठी ज्या वेळेला समोर परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला कळणार आहे त्याचं पॅशन काय, हे मार्कांमधलं कळत नाही. लक्षात घ्या, बरोबर आहे. सो फक्त मार्कांच्या आधारावरती पुढे जाणं उचित ठरणार नाही. दुसरी गोष्ट पालक चुकतात ती म्हणजे कोणती की माझ्या मुलाचं कंपॅरिझन मी कुठे करतो, तुलना कुठे करतो, शेजाऱ्यांबरोबर करतो, मित्रमंडळींच्या मुलांबरोबर करतो किंवा नातेवाईकांबरोबर असेल, मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांबरोबर करतात. प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे, युनिक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे यांचं कंपॅरिझन माता पित्यांबरोबर सुद्धा होऊ शकत नाही, तर मग इतर मंडळींबरोबर किंवा मुलांबरोबर का करायचं.
असं नाही करायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की सध्या स्कोप कशामध्ये आहे, सगळी मंडळी कुठे जायचं म्हणतायत, सगळी मंडळी म्हणतात IT सेक्टरला जाऊया, पॅकेज चांगलं मिळतं, कम्प्युटर इंजिनिअरिंग करूया, पॅकेज चांगलं मिळतं वगैरे वगैरे. असा क्राऊड फक्त फॉलो करायचं नसतं, लक्षात घ्या. कारण एखाद्या व्यक्तीसाठी मेडिकलचं सेंटर बनलं असेल तर दुसऱ्यासाठी कदाचित बनलं नसेल. अगदी जुळी भावंड जरी बघितली तर एका भावाचं करिअर कदाचित उत्कृष्ट मेडिकलमध्ये होऊ शकतं, तर दुसऱ्याचं कशामध्ये होऊ शकतं, इंजिनिअरिंगमध्ये होऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे सगळी निघाले म्हणून एखादं फील्ड चॉईस करणं उचित ठरणार नाही. बऱ्याच वेळेला पालक मंडळी काय करतात की आपल्या ज्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या मुलांवरती लादतात. आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती लादलं जातं. लक्षात घ्या, या भूतलावर प्रत्येक व्यक्ती जर जन्माला आलाय तर विशिष्ट उद्देश घेऊन जन्माला आलेला आहे. आज महात्मा गांधींचा मुलगा पुढे काय केलं, राजीव गांधींचा मुलगा पुढे काय करतोय, बात समज पाहिजे का? समजून घ्या थोडं बारकाईने. सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे का क्रिकेटमध्ये करिअर? कपिल देवचा मुलगा तुम्हाला मला कदाचित माहितीच नाहीये. सुनील गावस्करचा मुलगा रोहन गावस्कर क्रिकेटमध्ये करिअर करायला आला, झालं का करिअर? त्यामुळं माता पित्याने आपल्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा किंवा मला असं वाटतं ही अपेक्षा मुलांवर लादणं योग्य नाहीये. आज तुम्ही गुगलवरती थोडं सर्च मारून बघा, 14 ते 15 हजार आत्महत्या शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलं करतायत दरवर्षीचा हा आकडा आहे. ही फार भयानक गोष्ट आहे. पॅरेंटल प्रेशर अबाउट एक्सपेक्टेशन्स, की मुलांनी हेच केलं पाहिजे. कशाला जीव घेतो आपण मुलांचा? लक्षात घ्या, आणि गुगलवरती डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त फॅमिली एक्सपेक्टेशन्स धरता कामा नये, ही चूक होते, लक्षात घ्या. आणि मुलांची जी नैसर्गिक प्रतिभा आहे, त्यांचं जे व्यक्तित्व आहे ना, ते आपण बाजूला ठेवतो. राईट? असं करायला नाही पाहिजे. त्याची नक्की बलस्थानं कोणती आहेत, त्याची कमजोरी कुठली आहे, त्याच्यासाठी काय स्कोप असला पाहिजे भविष्यामध्ये, तो ओळखला पाहिजे. त्याला धोका काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला मला काय वाटतं, ह्यांना काय वाटतं, हिला काय वाटतं, तिला काय वाटतं, आमच्या फॅमिलीचं डिसिजन काय आहे, म्हणजे त्या मुलाचा असेसमेंट न करता निर्णय घेतला जातो. असेसमेंट म्हणजे पडताळून पाहणे. म्हणजे आपण बाहेरची परिस्थिती, बाहेरचं करिअर, बाहेर शाळा, कॉलेज चांगलं, साईट कुठली, हे सगळं पाहतो, पण त्या मुलाच्या आतमध्ये काय आहे ते पडताळून बघत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेणं फार गरजेचं असतं. लक्षात घ्या, एखाद्या शहरामध्ये समजून घ्या की एक उत्कृष्ट सर्जन आहे. कुठला सर्जन आहे बोलूया? न्यूरो सर्जन आहे. ओके, डोक्याचं, साध्या भाषेत बोलले मेंदूचं आहे, न्यूरो सर्जन आहे. आणि त्याच्या मुलाला मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे. आता सिटी मध्ये टॉप न्यूरो सर्जन आहे, मेंदूचं त्याला सगळंच कळतंय असं आपण म्हणूया. आणि त्याच्या मुलाला करिअर करायचं मेडिकलमध्ये. 12वीला आता त्यांनी दोन्ही ग्रुप्स घेतलेत, मॅथमॅटिक्स पण घेतलंय, बायोलॉजी पण घेतलेलं, दोन्हीकडे चांगले मार्क्स आहेत. इंजिनिअरिंग सुद्धा उत्कृष्ट मिळू शकतं आणि मेडिकलला सुद्धा उत्कृष्ट मिळू शकतं. ह्या मुलाचे पिता न्यूरो सर्जन आहेत, टॉपचे न्यूरो सर्जन आहेत. ते आपल्या मुलाला योग्य दिशा देऊ शकतात का? चॅटमध्ये तुम्ही टाईप करू शकता, कारण मी तुम्हाला अनम्यूट ठेवलंय. चॅटमध्ये टाईप करू शकता. लक्षात घ्या बारकाईने, तो व्यक्ती न्यूरो सर्जन टॉप आहे. मेंदूचं त्याला कळतं, करिअरचं काय कळतं, थोडंफार कळू शकतं. पण त्याच्या आधारावरती जर समजा आपण निर्णय घेतला तर चुकू शकतो. मी चुकेलच असं म्हणत नाहीये, म्हणजे मी त्या पित्याला अगदी बुद्धूच असं म्हणत नाहीये. परंतु त्या मुलाचं टॅलेंट खरोखर पुढे जाऊन जर इंजिनिअरिंग मध्ये खुलणार असेल, प्रतिभावान असेल समजा तो व्यक्ती इंजिनिअरिंगसाठी, तर त्याने इंजिनिअरिंग स्वीकारलं पाहिजे. पण वडिलांना त्या सेक्टरमधलं माहिती नसल्यामुळे गडबड होणार आहे. करेक्ट आहे. आता उदाहरण असं समजूया की वडील न्यूरो सर्जन आहेत आणि आई IT सेक्टरमध्ये टॉप आहे. आता घरात भांडण व्हायची राहतील का? आता मुलाचं करिअर कदाचित तबल्यामध्ये असू शकतं, गाण्यामध्ये असू शकतं. बात समजून घ्यायची, आपल्याला मुलाच्या आतमध्ये काय आहे हे तपासायचं. सो बाकीच्या चुका आपल्याला थोड्याशा बाजूला ठेवायच्या. आपल्याला मूल समजून घ्यायचं. लक्षात घ्या, त्या मुलाचं करिअर करायचं तर मूल समजून घेणं आवश्यक आहे. बाहेर स्कोप काय आहे, बाहेरची परिस्थिती काय आहे, आमच्या आजूबाजूला काय आहे, हे न बघता मुलाच्या आतमध्ये काय आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे. एखाद्या मुलाचं टॅलेंट मशीनिंग मध्ये असू शकतं, लॉजिकल थिंकिंग मध्ये असू शकतं. दुसऱ्या मुलाचं टॅलेंट कदाचित कम्युनिकेशन मध्ये असू शकतं किंवा कल्पना शक्तीमध्ये असू शकतं. या एका टॅलेंटच्या आधारावरती करिअर घडतं. लक्षात घ्या. राईट? सो आपल्या मुलांमध्ये काय बघायचं, त्याची लर्निंग स्टाईल काय आहे, त्याची विचार करण्याची पद्धत कोणती आहे, ज्याला आपण थिंकिंग पॅटर्न म्हणू शकतो, क्रिएटिव्हिटी, नवनिर्माण करण्याची क्षमता आहे की नाहीये, काय लेवलची आहे. बरोबर? अगदी मी म्हणतो कुणालाच नवनिर्माण करता येत नाही असं नाहीये.
नवनिर्मिती प्रत्येकाला करता येऊ शकते, पण हायेस्ट आहे का ते तपासणं गरजेचं आहे. बोलता सगळ्यांनाच येतं, संवाद सगळ्यांना साधता येतो, उत्कृष्ट संवाद साधता येतो का, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल किंवा स्टाईल म्हणू शकतो. ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे तर्क वितरण करण्याची क्षमता. बघा तर्क थोडाफार तर सगळेच लोक लावतात, पण का, कधी, कुठे, कसं, हेच का, तेच का, एवढंच का, तेवढंच का, असंच का, तसंच का, इथेच का, तिथेच का, ह्यानेच का, तिनेच का नको, वगैरे वगैरे. ही जी विचार करण्याची क्षमता आहे ती एखाद्यामध्ये खूप चांगली असू शकते, एखाद्यामध्ये ॲव्हरेज लेवलची किंवा लो लेवलची असू शकते. याचा अर्थ त्याच्यामध्ये ती गोष्ट नाहीच आहे असं नाहीये, पण ॲनालिटिकल ॲबिलिटीच्या आधारावरती करिअर करायचं हे समजून घेणं गरजेचं आहे. नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आहे का, लिडरशिप स्किल्स आहेत का, इन्फ्लुएन्स करण्याची, इन्स्पायर करण्याची, राईट, पुढाकार घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे का, ह्या एका एका गोष्टीवरती मुलांचं करिअर घडणार आहे, लक्षात घ्या. मग आपल्याला मूल समजून घ्यायचं की नाही घ्यायचंय? येस, ऑफकोर्स घ्यायचं. एव्हरी चाइल्ड हॅज अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ strength and potential, right? So our role is to recognize, nurture and guide them. फोर्स करणे नाही, थोपवणे नाही. त्यांच्यासाठी योग्य निर्णय आपल्याला घ्यायचा ना, तर तो गाईड करू शकतो आपण. निर्णय थोपवायचा नाहीये, आपल्याला त्याला अंडरस्टँड करून घ्यायचं, राईट. सो आपण एक एक टप्प्याने पुढे जाऊया आणि अतिशय महत्त्वाचं का आहे ते सुद्धा समजून घेऊया. बघा प्रत्येक व्यक्ती निराळा आहे हे समजून घेण्यासाठी थोडंसं आपण या प्राण्यांकडे लक्ष देऊया. उंट हा प्राणी, याला 4 पाय, घोड्याला पण 4 पाय, हरणाला पण 4 पाय, वाघाला पण आहे, सिंहाला पण आहे, हत्तीला पण आहे. पण या उंटाला पाठीमागे पाठीवरती जो तुम्हाला असं डोम दिसतोय की नाही गोलाकार, तो काय आहे? हंप, ज्याला आपण म्हणतो, मदार म्हणतो. हे पाणी साठवण्यासाठी आहे, शरीरामध्ये आपोआप पाणी तयार होता एकमेव असा प्राणी आहे, बरोबर की नाही. वाळवंटामध्ये ह्या प्राण्याला जीवन व्यतीत करायचे म्हणून परमेश्वराने आवश्यक असलेली साधन सामग्री त्याला दिली आहे. मान लांब दिले, कारण झाडाचा पाला खायचं, खालचं गवत खायचं नाहीये. त्याच्या डोळ्याला 2 झापडं आहेत, एक बाहेरची पापणी वेगळी आहे, आतमध्ये अजून एक ट्रान्सपरंट पारदर्शक पापणी आहे त्यांना. कशासाठी आहे? वाळवंटामध्ये रेती उडते आणि ती डोळ्याला त्रास करते, आणि तो त्रास झाल्यास समजा या प्राण्याने जर जीवन घालवायचे त्याला तिथे, पण जर चाललंच नाही तर, आणि म्हणून त्याचा प्रवास खुंटीत होऊ नये म्हणून परमेश्वराने काय केलंय, त्यांना पारदर्शक पापणी दिलेली आहे. बाहेरची पापणी वेगळी, ती त्यांनी उडी ठेवायची, पण आतमधली पापणी बंद करायची, तरी सुद्धा त्याला दिसत आहे. कारण वाळवंटामध्ये रेतीचा त्रास होतो आणि याचा प्रवास खुंटू नये म्हणून परमेश्वराने ती योजना केली. वाळवंटामध्ये जीवन व्यतीत करायचंय, पाण्याची व्यवस्था शरीराच्या आतमध्ये केली आहे, त्यामुळे कित्येक दिवस तो बिना पाण्याचा राहू शकतो, लक्षात घ्या. लांब पाय दिले जेणेकरून जमिनीत तापल्यानंतर त्याच्या शरीराला इजा होऊ नये. पाय पसरट दिले, वाघासारखा पंजा दिलेला नाहीये, उंटासारखी किंवा घोडासारखे टापू दिलेले नाहीयेत. ते जर रेतीमध्ये रवले असते, कारण वाळवंटामध्ये रेती असते, टणक जमीन नाहीये, तर त्या उंटाला चालायला सुद्धा अवघड जाईल. म्हणून परमेश्वराने एवढी जबरदस्त निर्मिती केलेली आहे. आता मला सांगा, आता ही समोर जी जाळी दिसते तुम्हाला, ही कात्रजचं प्राणी संग्रहालय आहे, आणि या दोघांना निश्चित असा एक प्रश्न पडत असेल की आपली निर्मिती परमेश्वराने केली आहे वाळवंटासाठी. व्हॉट आर वी डुइंग हिअर? आपण इथे काय करतोय, कशासाठी इथे आलोय? बघा त्यांची मजबुरी आहे, त्यांना इथे प्राणी संग्रहालयामध्ये डांबून ठेवलंय जेणेकरून तुम्हाला आम्हाला त्यांना दाखवता यावं. पण आपल्या मुलाचं आयुष्य तर असं नाहीये ना. समजा मुलाची निर्मिती झाली इंजिनिअरिंगसाठी आणि तो कॉमर्स मध्ये आहे, खितपत पडणार की नाही, त्याचं भवितव्य अंधारात, लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणतो पोटाची गळगी भागवू शकेल, कुठेही पाठ टाकले की 2 पैसे पोटाचं कार्यक्रम होईल, पण जीवनामध्ये ज्या उद्दिष्टाने आपण संकल्प घेऊन आलोय, परमेश्वराने या भूतलावर फक्त काय पेट पूजा करण्यासाठी पाठवले का? ते जनावरांना पाठवले हो. त्यांना जीवनामध्ये दुसरं पुढच्या स्लाइडवर बोलणारच आहे, काही उद्देश नाहीये, फक्त पेट पूजा आहे जनावरांना. आपण जनावर आहोत का? नाही ना. मनुष्य जातीला काहीतरी वेगळी प्रतिभा दिलेली आहे, ती शोधणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. आता या बदकाच्या पायामध्ये बघा आणि कोंबडीच्या पायामध्ये फरक बघा काय आहे. बदकाला मध्ये चमडा दिलाय 2 बोटांच्या, का? पाण्यामध्ये त्याला वळवायचं असतं. कोंबडीला वळवायचंय का? नाही, तिला पोहायचं नाहीये. ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिले. माय डिअर फ्रेंड्स, आपले पूर्वज कुठे कुठे चढत होते तुम्हाला माहिती आहे. अजून एका प्राण्याला चढता येतं, लक्षात घ्या. पण दोघांना जे करता येतं ना ते भिन्न भिन्न आहे. ज्याला जे आवश्यक आहे ते दिलेलं आहे. बात समज पा रही की नाही, राईट. आता सरड्याला रंग बदलता येतो, सरड्याला रंग बदलता येतो. आणखी एक सरपटणारा प्राणी आहे, त्याला कात टाकता येते, कात, बरोबर आहे. सरड्याला कात टाकता येते का? नाही. माकडाला कात टाकता येते का? नाही. ज्याला जे आवश्यक आहे त्याला ते दिले, हे समजून घ्या.
लाखो नाही करोडो प्रकारचे जीव या भूतलावरती आहेत, करोडो प्रकारचे जीव या भूतलावरती आहेत. ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. मी परत रिपीट करतोय, डोंट चॅलेंज द क्रिएटर, ऊपर वाले को चॅलेंज मत करो. ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेले आहे हे समजून घ्या. आपल्या मुलांवरती करिअर लादायचं नाहीये. समजून घ्या आहे की मुलामध्ये नक्की काय नैसर्गिक प्रतिभा आहे ती जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे निर्णय घ्यायचा आहे. बघा, आपण आता जनावरांबद्दल बोललोच की जनावरांचा जीवनामधला उद्देश काय? फक्त पेट पूजा करणे, राईट? पोटाची खळगी भरणे हा एकमेव उद्देश त्याचा आहे. मग माय डिअर फ्रेंड्स, आणि ही पेट पूजा करण्यासाठी त्यांना आपल्या शाळा कॉलेजमध्ये जावं लागत नाही. त्यांच्या जीवनाचा उद्देश काय? पोट भरणे. आणि हे शिकण्यासाठी कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये जायची गरज भासत नाही. त्यांची पिढी ही आईवडीलच घडवतात, पुढची पिढी, बरोबर की नाही? पण लक्षात घ्या, जर माणसांचा विचार करूया, जन्म घेतला तो खाण्यापिण्यासाठी फक्त घेतलाय का? त्यांना जनावर म्हणतात. ज्याला आपल्या जीवनामधला उद्देशच कळलेला नाहीये आणि जो आपल्या जीवनाच्या उद्देशावर काम करत नाहीये तो जनावर. माणसाच्या जन्माला आल्यानंतर सुद्धा मी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, कारण गेल्या 14 वर्षांमध्ये बघितलं की बऱ्याचशा पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे करिअर स्पॉइल होतात आणि समाजासाठी हा फार मोठा धोका आहे. लक्षात घ्या, फक्त त्या कुटुंबासाठी धोका नाहीये. योग्य व्यक्ती जर योग्य ठिकाणी करिअर करत असेल तर त्या कुटुंबासाठी नाही, त्या समाजासाठी सुद्धा चांगलं आहे. समजा लता दीदीने गायलंच नसतं तर, स्वामी विवेकानंदांनी अध्यात्मामध्ये प्रगतीच केली नसती, सचिन तेंडुलकरने बॅटिंगच केली नसती, मुकेश अंबानीने व्यवसाय केलाच नसता, नरेंद्र मोदी साहेबांनी राजकारणामध्ये आलेच नसते, देश चालला असता, पण फरक पडला असता की नसता? समजून घ्या मला काय म्हणायचंय. म्हणजे एका व्यक्तीचं करिअर हे एका व्यक्तीचं नसून, त्या फक्त कुटुंबाचं नसून, ते समाजासाठी किंवा देशासाठी सुद्धा योग्य ठरणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या व्यक्तीच्या तुम्ही आता बघता यांच्या जीवनामध्ये काही ना काही पर्पज होता आणि परमेश्वराने त्या पर्पजला पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय दिलं तर टॅलेंट दिला. मुकेश अंबानीचं टॅलेंट वेगळं आहे, अमिताभ बच्चनचं टॅलेंट वेगळं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं टॅलेंट वेगळं आहे, जाकीर हुसेन साहेबांचं टॅलेंट वेगळं आहे. लक्षात घ्या. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो संकल्प दिलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी टॅलेंट सुद्धा परमेश्वराने दिला की नाही दिला? आणि लक्षात घ्या, लता दीदी असतील, नरेंद्र मोदी असतील, तेंडुलकर असतील वगैरे वगैरे, किंवा तुम्ही आम्ही असू, तुमची मुलं असतील, आमची मुलं असतील, कुणाची असतील, ही परमेश्वराची निर्मिती आहे. विसरू नका, अहंकार बाळगू नका, अहम मध्ये राहू नका की माझी निर्मिती आहे. ऊपर वाले के इशारे के बिना तो पेड़ का पत्ता भी नहीं हिलता. माय डियर फ्रेंड्स, अरे आपल्या मुलांना आपण जन्म घातलाय, बरोबर आहे, आपण आपल्या जन्माचे कारण तरी आहोत का? तर आपण दुसऱ्यांना जन्म दिलाय, ही परमेश्वराची निर्मिती. लक्षात घ्या, जर परमेश्वराने हे निर्माण केलं असेल तर काहीतरी उद्देश ठेवून त्या जीवाला निर्माण केला असेल, उगाच तर निर्माण केलेलं नसेल. तुम्ही आम्ही उगाच जगतोय हा भाग वेगळा, काही कारण ठेवलेलं नाही समोर. आणि जर परमेश्वराने तो पर्पज आपल्या मुलांना दिला असेल, तुम्हाला मला दिला असेल, तर त्यासाठी तो टॅलेंट आवश्यक आहे तो दिला असेल का नसेल? 100% दिला असेल. आणि तेच आपल्याला शोधायचं. लक्षात घ्या. आणि हे शोधता येत नाही म्हणून आपण काय करतो? सहज कळत नाही आपल्याला म्हणून आपण काय करतो? एक पद्धत पडली बघा, शाळेत पाठवायची. मग आपण शाळेत पाठवतो, फाईन, इट्स ओके, शाळेत पाठवलं. बर, आता शाळेत नक्की पाठवल्यानंतर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात असताना परीक्षा होते. चला, परीक्षेपर्यंत पण नको पोहोचायला. आता हे समोरचे विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला आणि मास्तर सुद्धा दिसत आहेत. सध्या मास्तरांची परिस्थिती काय आहे ते दिसते तुम्हाला समोर, बरोबर की नाही? शिक्षकांची परिस्थिती आहे. माय डिअर फ्रेंड्स, बात समजून घेण्याचे. आता लक्षात घ्या, दिसताना हे विद्यार्थी असे दिसतात नाही, असताना असे असतात. दिसताना कसे असतात? दिसताना असे दिसतात. विद्यार्थी एका वर्गामधले दिसताना असे दिसतात, असताना कसे असतात? असे असतात. माय डिअर फ्रेंड्स, एक समान दिसतात पण नसतात. आणि म्हणूनच एक शिक्षक शिकवायला असताना सुद्धा त्या विषयामध्ये कुणाला आउट ऑफ मार्क्स पडतात, कुणाला 90% मिळतात, कुणाला 70% मिळतात, कुणाला 50% मिळतात, कुणी गटांगळ्या खातं. एकच शिक्षक आहेत, याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे की नाही? मूल ते वेगळं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात? इफ यू जज अ फिश by its ability to climb a tree, it will spend its entire life believing it is stupid. हे तुम्ही आम्ही म्हणत नाहीये, तुमच्या आमच्या शाळेचे शिक्षक नाही, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतायत. अद्वितीय मेमरी, ब्रेन,
ते म्हणतात माशाची परीक्षा जर तुम्ही अशी केली की चल पाठीमागे झाड दिसते चल चढून दाखव बरं, हा वेडेपणा ठरेल की नाही? अरे माकडाची परीक्षा घ्या झाडावर चढण्याची, कावळ्याची घेणार का? कावळ्याची उडायची घ्या, हत्तीची वेगळी कुठली तरी परीक्षा घ्या. पण सध्या सिस्टम काय आहे? सध्या सिस्टम आहे शाळेत पाठवणे आणि रिलॅक्स राहणे. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला रिलॅक्स राहता येणार नाही. शाळा शाळेची जबाबदारी पार पाडते, पालकांची जबाबदारी पार पाडायची. बहुतेक पालक मी बघितले चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली, रिलॅक्स, काही चिंता करत नाही, आमची शाळा चांगली आहे. चला शाळा चांगली आहे, तुम्ही चांगले म्हणा. आता तुम्ही एकच जबाबदारी पार पाडणार का की फक्त चांगल्या शाळेत पाठवणार, चांगली अकॅडमी लावणार? बरं ती अकॅडमी लावताना कॉमर्सची लावायची, आर्ट्सची लावायची, सायन्सची लावायची, इंजिनिअरिंगची लावायची की मेडिकलची लावायची की ऍग्रिकल्चरची लावायची, हे कोण ठरवणार? सगळं शिकवायला चांगलंच बसलेत, सगळे चांगलं शिकवणार आहेत, पण कोणतं शिकवायचं हा निर्णय कोण घेणार? इंजिनिअरिंगच्या क्लासला जावं ते म्हणतात आम्ही तुम्हाला बेस्ट इंजिनिअरसाठी काम करून देऊ, मेडिकलसाठी तुम्ही अकॅडमी जॉईन करा ते म्हणतात मेडिकलच्या ऍडमिशनसाठी आम्ही तुम्हाला तयार करू. अरे पण मेडिकल की इंजिनिअरिंग हे कोण ठरवणार? आणि पालक सक्षम आहेत का? पालकांकडे होणाऱ्या चुका आपण सुरुवातीलाच पाहिल्यात. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, आपल्याला ह्या टप्प्यातून पुढे जाताना थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करताना मुलाच्या आतमध्ये काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. राईट? सो सगळ्यांना एका तराजूमध्ये तोलायचं नाहीये. धाकटा भाऊ, मोठा भाऊ, चुलत भाऊ, आमची भावंड असली तुलना करायची नाही माय डिअर फ्रेंड्स. राईट? ओके, चला आता इथून पाठीमागे शिक्षण पद्धती काय होती समजून घ्या. आताची शिक्षण पद्धती तुम्हाला चांगलं माहिती आहे. गुरुकुल शिक्षा पद्धती काय होती? एका कुटुंबातले हे 5 पांडव एकाच कुटुंबामध्ये जन्माला आले. अर्जुनला धनुष्यबाणाची विद्या दिली, नकुल सहदेवाला तलवारबाजीची दिली, युधिष्ठिरला धर्माचं आणि भालाफेकीचं शिक्षण दिलंय आणि भीमराजाला कुठलं दिलंय? गदाचं शिक्षण दिलंय. कारण प्रत्येक मूल हे वेगळं होतं. हे 5000 वर्षापूर्वीपासून आपली पद्धत होती गुरुकुल शिक्षा पद्धती. आणि जसे भारतामध्ये मॉडर्न सिव्हिलायझेशन झालं किंवा आपण म्हणूया की इंग्रज आले तेव्हापासून हा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. त्यांनी वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीम आपल्याकडे आणली आणि आपलं सगळं प्रॉब्लेम झाला. नालंदा सारखी युनिव्हर्सिटी त्यांनी विद्यापीठ आपली भस्मसात केली. लक्षात घ्या, कारण आपला पाया खूप भक्कम होता, शिक्षणाचा पाया खूप भक्कम होता. आज आम्ही जे शिक्षण भक्कम करायचा प्रयत्न करतो ते आपलं नाहीये आणि ते बहुतेक वेळेला चुकीचं ठरते. लक्षात घ्या, आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे, पालकांना जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये अर्जुन जन्माला आलाय, आपण तलवारबाजी घेऊन चाललोय का तर कॉलेज जवळ आहे ते, राईट? किंवा मार्क्समुळे त्याला तलवारबाजीमध्ये जावं लागतंय. बात समजून घेण्याचे आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. आपल्याला मुलांना यशस्वी बनवायचंच आहे, पण कसं, कुठल्या क्षेत्रामध्ये? बघा, यशस्वी सगळ्यांनाच व्हायचं, पण काही ठराविक मंडळी जीवनामध्ये यशस्वी होतात. कारण काय असावं? ही समोर सगळी तुम्ही यशस्वी मंडळी पाहताय. आता ही यशस्वी जीवनामध्ये का झाली? कारण ते नशीबवान होते. सचिन तेंडुलकर नशीब काढलं, मुकेश अंबानी नशीब काढलं. हॅलो, मुकेश अंबानी म्हणताना एक गोष्ट सांगायची वाटते, अनिल अंबानी सुद्धा नशीब काढलं होतं. दोघे एकाच माता पित्याच्या जन्माला आले, एकाच घरामध्ये एकाच माता पित्याच्या पोटी जन्माला आले. आज मुकेश अंबानीची संपत्ती अशी सांगितली जाते की रोज करोडो रुपये उधळले तरी 100-200 वर्ष त्याची संपत्ती टिकेल. हॅलो, आणि अनिल अंबानीचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत. मग नशिबाने पुढे जातो का माणूस? नाही माय डिअर फ्रेंड्स. ड्यू टू देअर इनबॉर्न क्वालिटी, टॅलेंट अँड पोटेन्शियल, people succeed in life. Yes or no? So नशिबापेक्षा सुद्धा जास्त काय असलं पाहिजे? टॅलेंट असलं पाहिजे माय डिअर फ्रेंड्स. इथे थोडंसं बघा ना, जाकीर हुसेन सरांच्या घरामध्ये कोणी जन्माला आले असेल, बिल गेट्सच्या घरामध्ये कोणी जन्माला आले, चला अमिताभ बच्चनच्या घरामध्ये कोणते जन्माला आले, नशीब काढून आले ना. पण यशस्वी आहे का? त्याच्या शेजारी शाहरुख खान, ज्यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर फुटपाथवरून सुरुवात केली, सर्कस सारख्या सिरियल मधून सुरुवात केली, आणि बिग बादशाह, बॉलिवूडचा बादशाह. बात समज पाहिजे की नाही? सो कुठल्याही प्रकारचं मागचं नशीब नसताना सुद्धा टॅलेंटच्या जोरावर आपल्या मुलांमध्ये टैलेंट आहे. लक्षात घ्या, डोंट अंडर एस्टिमेट. ऊपर वाले को चैलेंज मत करो, ऊपर वाले ने जो टैलेंट दिया उसको खोजो और उसके ऊपर काम करो. आता तुम्ही म्हणाल चला टॅलेंट समजलं, पुढे काय? पुढे मेहनत करायची आहे. सचिन तेंडुलकर बरोबर अजून एक फलंदाज खेळायला आला होता, विनोद कांबळी.
विनोद कांबळी त्याचं नाव. सचिन पेक्षा महान फलंदाज होऊ शकला असता, कारण जबरदस्त टॅलेंट होतं. सचिन पेक्षा जबरदस्त टॅलेंट होतं बॅटिंगचं विनोद कांबळीमध्ये. नशिबाने त्याला टॅलेंट समजलं, त्याने टॅलेंटवर काम केलं, अर्धवट काम केलं. माय डिअर फ्रेंड्स, मेहनत घेतली त्यांनी, पण कंटिन्युटी नाही ठेवली. बऱ्याच वेळेला लोक विचारतात, सर तुम्ही जे काही सांगताय, समजा तुम्ही आम्हाला सांगितले की चला कॉमर्सचे विद्यार्थी पुढे जाऊ द्या, किंवा मॅनेजमेंट मध्ये जाऊ द्या, किंवा डॉक्टर करा, इंजिनियर करा, वगैरे वगैरे, काय गॅरंटी यशस्वी होईल? त्याच्यासाठी मी आता ज्वलंत उदाहरण देतोय. सचिन तेंडुलकर पेक्षा चांगलं टॅलेंट असलेला फलंदाज म्हणजे विनोद कांबळे. सचिन पेक्षा जास्त स्कोर, जास्त टॅलेंट बॅटिंगचं, पण लगातार मेहनत कोणी घेतली? सचिन तेंडुलकरने. त्याला थोडं सक्सेस मिळालं, यश थोडंसं मिळालं की कानात डोल घालून फिरायला लागला, पुरींच्या मागे लफडे करायला लागला, व्यसनं जडली, वगैरे 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 वगैरे. मी खोलात जात नाही, मला सांगायचं की लक्षात घ्या, आपण टॅलेंट शोधून देणार आहोत. मेहनत कुणी करायची? त्या कुटुंबाने मेहनत करायची, त्या व्यक्तीने, कॅन्डिडेटने, त्या विद्यार्थ्याने मेहनत करायची, आणि बार बार लगातार मेहनत करायची. माय डिअर फ्रेंड्स, राईट? बात समजून घ्यायचे. पण ते टॅलेंटच नाही समजलं तर मेहनत कशी घेणार? राईट? सो ते टॅलेंट समजण्यासाठी आज आपण एकत्र आलोय. कसं टॅलेंट समजून घ्यायचं, कुणाची जबाबदारी आहे? पॅरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स, वेलविशर्स. कुणी शोधायचं टॅलेंट? कोण जबाबदारी घ्यायला निघालंय? पॅरेंट्स सक्षम आहेत का? कदाचित. समजून घ्या, तुमचे तुम्ही उत्तर द्या. शिक्षक आहेत का सक्षम? शिक्षकांची मुलं करिअर काउन्सिलिंग साठी आमच्याकडे येत आहेत. माझ्याकडे काय बऱ्याच ठिकाणी जातात, कारण त्यांना माहिती आहे की आपण सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहोत, करिअर गायडन्स म्हणून नाही. फरक आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. मित्रमंडळी आपल्या कुठल्या तरी सेक्टर मध्ये यशस्वी झाले म्हणजे ते करिअर काउन्सिलर झाले का? नाही, लक्षात घ्या. त्यांच्या क्षेत्राबद्दल सांगू शकतील कदाचित ते, पण त्या तुमच्या मुलाबद्दल सांगू शकतील का? जर पालकच आपल्या मुलांच्या प्रतिभाबद्दल अनभिज्ञ असतील, त्यांनाच लक्ष देत नसेल, तर बाकीच्यांवरती आपण हे कसं काय ढकलू शकतो? जबाबदारी नाही ढकलता येणार. माय डिअर फ्रेंड्स, राईट? चला, मी तुम्हाला जास्त गोंधळात पाडणार नाहीये. डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट, DMIT, या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला मुलांच्या आतमध्ये नैसर्गिक प्रतिभा काय आहे, ज्याला आपण साध्या सिंपल भाषेमध्ये म्हणतो टॅलेंट, किंवा त्याचं पोटेन्शियल काय आहे, ते आपल्याला समजून येणार आहे. त्याचं भविष्य यात कळत नाही. DMIT मध्ये भवितव्य नाही कळत. कोणत्या दिशेने गेल्यावर भवितव्य होऊ शकतं, उज्ज्वल भवितव्य होऊ शकतं, हे कळणार, हे लक्षात घ्या. सो लेट अस टॅप युअर जीनियस. येस ऑर नो? सो माय डिअर फ्रेंड्स, काय आहे DMIT? कशाच्या आधारावरती आपण पुढे निघाले, खरंच काय केलं पाहिजे? बघा, एखाद्या व्यक्ती, उदाहरण देतो मी, एखाद्या व्यक्तीला समजा आठवडाभर आजार झाल्यामुळे तो डॉक्टरकडे जात होता. 2 वेळा औषधं बदलून दिली, फरक नाही पडला. तिसऱ्यांदा परत गेला, औषधं बदलून दिली, फरक नाही पडला. 4थ्या वेळेला तो डॉक्टर म्हणतो एक काम करा, आता औषधं बाजूला राहू द्या, तुम्ही मी टेस्ट लिहून देतो, तुम्ही लॅबोरेटरी मध्ये जा आणि ही टेस्ट करा. तुम्ही म्हणता, अहो डॉक्टर, मी लहानपणापासून तुमच्याकडे येतोय, तुमचा 30 वर्षाचा अनुभव आहे, आणि नेहमी तुमच्या औषधाचा मला गुण पडलेला आहे ना, फरक पडतो मला, तुम्ही औषध बदला. अहो तुम्ही म्हणतो माझं ऐका, तुम्ही लॅबमध्ये जा, टेस्ट करा. आता जनरल प्रॅक्टिशनरला जेवढं कळतंय ना, तेवढं त्यांनी तपासून बघितलं. आता त्यांच्या कक्षेच्या बाहेर चालल्या गोष्टी, म्हणून त्यांनी लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट करायला सांगितली. लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करून आल्यानंतर 2 मिनिटं लावली त्यांनी. 2 मिनिटं सुद्धा तो रिपोर्ट बघत नाही, लगेच औषध लिहून देतात, आणि त्यांना तुम्हाला सांगतात की तुम्ही जावा, ही औषधं घ्या, 4 दिवसात ठणठणीत तुम्ही बरे होता. तुम्ही मला 3 आठवडे जात होतो, 3 आठवडे नाना प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले, मी सांगितले सगळे, तरी सुद्धा निदान नाही झालं. आणि मग एका लेवलच्या पुढे डॉक्टर म्हटले टेस्ट करा. टेस्ट पाहिल्या त्यांना कळलं काय औषध द्यायचं, त्यांनी लगेच औषध दिलं. हेच करिअर काउन्सिलिंग असतं. आई वडिलांना मुलं कळली आहेत, थोडीफार कळली आहेत, नाही असं नाहीये, पण करिअर काउन्सिलिंग करणे इतपत कळलेलं नसतं, लक्षात घ्या. कारण मुळात करिअर काउन्सिलिंग कशाच्या आधारावर करायचं असतं, ह्यासाठीच आपण थोडे अनभिज्ञ आहोत, किंवा आपल्याला ती पूर्ण कल्पना नाहीये. सो आपण उत्कृष्ट पालक असू शकतो कदाचित, पण उत्कृष्ट करिअर काउन्सिलर नसेल तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. बघा, आपलं मूल काय उपाशी राहणार नाहीये, पण मला म्हणायचं पाट्या टाकूनच त्याने जीवन जगावं का? त्याने जे जीवनामध्ये काम निवडावं ते असं निवडावं की ज्याच्यात त्याला आनंद, समाधान व्हावं, आणि पॅकेज बिकेज किंवा जे काही आर्थिक उन्नती करायची ती व्हावी त्यांची. टॅलेंट सोडून नाही काम करावं. लता दीदीने त्यांचं टॅलेंट सोडून बाकीची कामं केली, चाललं असतं का? जाकीर हुसेन साहेबांनी तबला सोडून बाकी ठिकाणी रोजीरोटी कमवली, चालेल का? मग आपल्या मुलांनी का टॅलेंट सोडून काम करावं?
आता झाकीर हुसेन साहेबांनी संगीत क्षेत्रामध्ये भरपूर योगदान दिलंय. मग त्यांनी चला तबला वाजवतो, जरा गाणं पण म्हणतो, चालेल का? लता दीदी म्हटल्या तबला वाजवतो, वायलिन करते मी, जरा गिटार वाजवते, चालेल का? क्षेत्र तेच आहे, संगीत क्षेत्र आहे, लक्षात घ्या. पण आपल्या टॅलेंटवर काम केलं तरच उल्लेखनीय गोष्ट होऊ शकते की नाही. बरेचसे पालक म्हणतात आमचं मुलं इंजिनिअरिंगला पाठवायचं. बरं, इंजिनिअरिंगला पाठवायचं, कुठे पाठवायचं सांगा बरं जरा. मेकॅनिकल मध्ये आणि सिव्हिल मध्ये काय साम्य आहे का? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी मिळतं जुळतं आहे का? मग आपण नुसतं म्हणायचं इंजिनिअर करायचं. अहो, कोणता इंजिनिअर करायचं फार महत्वाचं आहे. सचिन तेंडुलकर बेस्ट बॅट्समन आहे, लक्षात घ्या. बेस्ट विकेट कीपर नाहीये, बेस्ट बॉलर नाहीये, बेस्ट फील्डर नाहीये, तो कोण आहे? बेस्ट बॅट्समन आहे. सो सचिन तेंडुलकर बेस्ट क्रिकेटर नाहीये, बेस्ट बॅट्समन आहे. आपल्याला मुलाला उत्कृष्ट इंजिनियर नाही करायचं आहे, कोणता इंजिनियर करायचं ते शोधायचं आहे. आणि शोधण्याची प्रक्रिया अशा कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून करूया की जो खरंच या क्षेत्रामध्ये तज्ञ आहे. चला थोडस हिस्ट्री बघूया, जुजबी हिस्ट्री बघूया. हे भाषेसमोर जे तुम्ही बघताय प्रोफेसर हॉवर्ड गार्डनर कुठून आहेत? विना शाळेची किंवा महाविद्यालयाचे प्रोफेसर नाही आहेत, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि 100 जगातले जे थोर विचारवंत म्हणतो ना आपण, इन्फ्लुएन्शियल थिंकर ज्याला म्हटलं जातं, त्या 100 विचारवंतांपैकी एक व्यक्ती आहे. आणि यांनी थेअरी लिहिली आहे, 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी. 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी या थेअरीच्या आधारावरती DMITचा रिपोर्ट काढला जातो. आणि या DMITच्या रिपोर्टमध्ये आपल्याला काय माहिती पडणार आहे मुलांच्या विषयी? इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन, ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, क्रिएटिव्ह क्वेश्चन, विजनरी क्वेश्चन. तुम्ही म्हणाल आम्ही आतापर्यंत IQ आणि EQ बद्दलच ऐकलं होतं. हे काय वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. आणि जर हे क्वेश्चन्स कळले तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास चांगला साधता येईल, तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास चांगला साधता येईल. बौद्धिक बुद्ध्यांक, भावनिक बुद्ध्यांक तुम्हाला माहित असेल, थोडंसं बाजूला ठेवूया. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे काय? आणीबाणीची स्थिती. आणीबाणीची स्थिती आल्यानंतर ती व्यक्ती सामोरे जाईल की पळ काढेल. म्हणजे एखादी बघा जीवनामध्ये अडीअडचणी येत राहणार आहे, गुंता सोडवावा लागणार आहे. आता हे सोडवत असताना EQ ज्याचा चांगला असतो, ऍडव्हर्सिटी क्वेश्चन ज्याचा चांगला असतो, तो व्यक्ती त्याचा सामना करतो, राईट. आणि जर EQ कमी असेल तर तो पळ काढतो, म्हणजे त्या परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही, तो व्यक्ती पळ काढतो, आतून सोडून देण्याची वृत्ती असते. हे जर आपल्या मुलांविषयी कळलं तर आपल्याला त्यांना प्रोटेक्ट तरी करता येईल किंवा रिलॅक्स राहता येईल. येस सर नो. दुसरी गोष्ट, क्रिएटिव्ह क्वेश्चन, नवनिर्माण करण्याची क्षमता आहे का नाही. आता नवनिर्माण क्षमता म्हणजे काय? बांधकामाचं गवंडी व्हायचे का त्याला? हॅलो. क्रिएटिव्हिटी मूर्तिकार असू शकतो, चित्रकार असू शकतो, कवी असू शकतो, आर्किटेक्ट असू शकतो, डिझायनर असू शकतो, वगैरे वगैरे. सो क्रिएटिव्हिटी नसेल तर त्याला आर्किटेक्टला ऍडमिशन मिळालं तरी घेऊ नये. का? क्रिएटिव्हिटी नाहीये, तो कॉपी पेस्टवाला आर्किटेक्ट होईल. इंटिरियर डिझायनर अशा व्यक्तीने होऊ नये ज्याच्यामध्ये क्रिएटिव्ह क्वेश्चनच कमी आहे. मग हे समजून घेणं गरजेचं आहे की नाहीये? येस माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो विजनरी क्वेश्चन. विजनरी क्वेश्चन म्हणजे काय? ज्याला विजन आहे किंवा ज्याचा जीवनामध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष पुढे पाहण्याची कॅपॅसिटी आहे ना, त्याच्यामध्ये असतो विजनरी क्वेश्चन. जर नसेल तर त्याला मदतीची गरज आहे. सिंपल आहे. आता परमेश्वराने जे दिलंय ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. नाही असं कसं त्याला कळलं पाहिजे, तो मोठा झालाय, 15 वर्षाचा घोडा झालाय, असं बोललं जातं की नाही घरामध्ये. त्याला कळलं पाहिजे आता बाहेर काय जग आहे, इंटरनेट आहे सगळं. अहो, ते इंटरनेट वगैरे सगळं आहे, पण त्याची कुवतच जर नसेल, 15 वर्षानंतर काय होईल, 20 वर्षानंतर काय होईल, 10 वर्षानंतर काय होऊ शकतं, ही समजण्याची कुवत नसेल तर त्याला समजून सांगावं लागेल. जर EQ कमी असेल तर. थोडक्यात माहिती देतोय, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2 तास आपण DMITचा वापर कसा केला जातो, DMITचं ऍप्लिकेशन कसं केलं जातं, याच्यासाठी मी तुम्हाला वैयक्तिक गाईडलाईन देणार आहे, राईट. आता मी फक्त DMITचं महत्व काय आहे तेवढं फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. ज्या 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीवरती हॉवर्ड गार्डनरने बरंच विस्तृत आपल्या समोर थेअरी मांडलेली आहे, राईट. त्या थेअरीचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगतोय 8 मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे कोणते असतात? वर्बल लिंग्विस्टिक म्हणजे भाषेचा इंटेलिजन्स असतो, लॉजिक मॅथमॅटिकल म्हणजे तर्क वितर्क करण्याची क्षमता, त्याचा इंटेलिजन्स असतो. व्हिज्युअल स्पटाईल म्हणजे भौगोलिक क्षेत्राचा, राईट, व्हिज्युअलाइज कल्पनेमध्ये जाण्याचा या व्यक्तीचा कल असू शकतो किंवा त्याचं ते टॅलेंट असू शकेल. म्युझिकल रिदमिक लय तार सूर, राईट, हे समजण्याचा टॅलेंट असू शकतो.
त्यानंतर बॉडी कायनेस्टिक म्हणजे काय, शारीरिक हालचाली करण्याची एक आपण म्हणतो ना की कसब असते, बरोबर आहे. तो ऍथलेटिक असू शकतो, स्पोर्ट्स मध्ये असू शकतो, राईट. किंवा एखादा व्यक्ती क्लाइंबर काय म्हणतात त्याला, ट्रेकर असू शकतो, आर्मी मध्ये असू शकतो, राईट. रेसलर असू शकतो. आता सचिन तेंडुलकर सुद्धा स्पोर्ट्स मध्ये, रेसलर सुद्धा स्पोर्ट्स मध्ये आहे, पण प्रत्येकाचं बॉडीचं टॅलेंट वेगळं वेगळं आहे. हे आपल्याला DMIT मध्ये शोधता येतं, लक्षात घ्या. त्यानंतर इंटरपर्सनल म्हणजे काय की एखादा व्यक्ती लोकांमध्ये मिसळल्यानंतर सहज मिसळला जाऊ शकतो का, लोकांकडून तो काम करून घेऊ शकतो का, लोकांची त्याला जाण असू शकते का, लोकांना तो ओळखू शकतो का, राईट. हे झालं इंटरपर्सनल. त्याचे इंटरपर्सनल म्हणजे तो स्वतःला ओळखू शकतो. इंटरपर्सनल हा अंतर्मुख असतो, इंटरपर्सनल हा बहिर्मुख असतो. सो इंटरपर्सनल असेल तर काय, इंटरपर्सनल असेल तर तो स्वतःला चांगला ओळखतो, स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंट वरती काम चांगला करतो, तो मॅनेजमेंट मध्ये चांगला असतो. आणि इंटरपर्सनल हा ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे एक्झिक्युशन मध्ये चांगला असतो, तो लोकांकडून काम चांगलं करून घेऊ शकतो, राईट. सो दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत या. आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये हे समजून घ्यायचंय. नॅचरलिस्टिक म्हणजे काय की नैसर्गिक क्षेत्राचं आकलन चांगलं आहे का, भौगोलिक क्षेत्राचं आकलन चांगलं आहे का, निसर्गाची जाण आहे का, निसर्गाची आवड आहे का, असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. ज्याला थोडक्यात म्हटलं जातं काय माहितीये का, काही मंडळी जी असतात ती वर्ड स्मार्ट असतात, लॉजिक स्मार्ट असतात, नेचर स्मार्ट असतात, सेल्फ स्मार्ट असतात, पिक्चर स्मार्ट असतात, म्युझिक स्मार्ट असतात, किंवा बॉडी स्मार्ट असतात, पीपल स्मार्ट असतात. तर आपलं मूल नक्की कोणत्या स्मार्टनेस मध्ये पुढे आहे हे शोधण्याची प्रोसेस म्हणजे DMIT आहे, राईट. सो याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे आपण नक्कीच पुढे सांगणार आहोत. पण लक्षात घ्या, काही उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की एका टॅलेंट वरती करिअर कसं होऊ शकतं. आता बघा, वर्बल लिंग्विस्टिक जी काउन्सिलर मंडळी आहेत, काउन्सिलिंग करू शकतात, पब्लिक स्पीकर आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांच्यामध्ये टॅलेंट कोणतं आहे. नॉलेज तर बऱ्याच लोकांना आहे, पण मांडण्याची कसं कुणाला आहे किंवा मांडण्याची हातोटी कुणाला आहे. वर्बल कम्युनिकेशन, का कधी कुठे कसं बोलायचं हे त्यांना बरोबर मग सहज येतं. आपल्या आजूबाजूला अशी मंडळी बघा, त्यांच्यामध्ये तो वर्बल इंटेलिजन्स असतो. आता काही मंडळी तर वितर करायची, का कधी कुठे कसं, हेच का तेच का. लॉजिक, फॉर एक्झाम्पल पॉलिटिशियन्स, त्यातले त्यात माननीय शरद पवार साहेब, तर वितर करण्याची क्षमता जबरदस्त. येस सर. आता हे फक्त राजकारणामध्येच वापरले का, अजिबात नाही. खेळामध्ये विश्वनाथ आनंद कशी चाल खेळायची चेस मध्ये, राईट. सो त्याला आपण लॉजिक इंटेलिजन्स म्हणतोय. सो आपल्याला नक्की कोणता इंटेलिजन्स चांगला आहे तो बघायचा आहे. आणि हे 8ही इंटेलिजन्स प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच, पण त्यातले 3 टॉपचे कोणते आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. वरचे टॉपचे 3 कोणते आहेत आपल्या मुलांमध्ये ते शोधून काढायचे. त्याच्या आधारावरती आपल्याला करिअरचं प्लॅनिंग करायचंय, त्यांच्या छंदाचं प्लॅनिंग करायचं आहे, राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, या 8 इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण मूल समजून घेणार आहोत. आता हे कुणासाठी आहे टेस्ट, कोणी केली पाहिजे, कुठल्या वयामध्ये केली पाहिजे. ज्याचं वय वर्ष 3 पूर्ण झालंय आणि ज्याची 3 वर्ष राहिली आहेत, परत रिपीट करतोय समजून घ्या. ज्याची 3 वर्ष पूर्ण झालेत आणि ज्याची 3 वर्ष राहिले, त्याचा कॉन्फिडन्स आहे त्या प्रत्येक व्यक्तीने हा DMIT रिपोर्ट करायचा आहे. कारण हा रिपोर्ट अगदी बाल वयापासून प्रौढ अवस्थेपर्यंत तुम्हाला गाईडलाईन देणार आहे आणि प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा गाईडलाईन मिळणार आहे. वेगळा वेगळ्याचा अर्थ काय, त्या त्या स्थितीमधला गाईडलाईन मिळणार आहे. हातांच्या बोटांची ठसे कधीही बदलत नाहीत. हा रिपोर्ट आयुष्यात कधीही बदलणार नाही. तुम्ही हा रिपोर्ट वापरला काय किंवा नाही वापरला काय, रिपोर्ट बदलणार नाहीये, ऍप्लिकेशन बदलणार आहे. जसं की टॉडलर म्हणजे लहान वयामध्ये 4-5 वयापर्यंत ना तुम्हाला त्याची नैसर्गिक वाढ करण्यासाठी जी शिकवण देणे अपेक्षित असतं ती कशी द्याल, त्याची लर्निंग स्टाईल तुम्हाला अगोदरच कळेल. त्याच्यानंतर वयाच्या 5 ते 10-12 वर्ष वयापर्यंत जी त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ करत असताना जी शैक्षणिक पाया जो भक्कम करायचा असतो तो कसा करायचा, त्याचं लर्निंग स्टाईल काय आहे, लर्निंग स्पीड काय आहे, बरोबर. हे सगळं तुम्हाला रिपोर्टच्या माध्यमातून कळतं आणि ते तुम्ही त्यांच्या शिक्षकांना जाऊन सांगू शकता. ट्युशन टीचरला, अकॅडमी टीचरशी बोलू शकता, त्यांच्या प्रोफेसरशी बोलू शकता. का बोलायचंय, कारण अखंड वर्षभर ती मंडळी आपल्या मुलांना शिकवणार आहे. मग त्यांना हे आपल्या मुलाबद्दल त्यांना कळायला नको का, कारण ते सगळ्यांना सारखे काय करतात, तराजूमध्ये तोलतात. जर समजा तुम्ही एक जागरूक पालक म्हणून तुम्ही जर समजा मुलांच्या रिपोर्ट बद्दल त्यांच्या शिक्षकांना सांगितलं तर तुमच्या मुलाचा फायदा आहे.
येस, कारण तुमचं मूल त्यांना चांगल्या पद्धतीने समजणार आहे, जे रिपोर्टच्या माध्यमातून समजेल. येस ऑर नो? येस माय फ्रेंड्स. आता थोडं पुढे गेलं तर 12-15 वर्ष किंवा 25 वर्षापर्यंत 10वीच्या नंतर किंवा 12वीच्या नंतर साईड कोणती सिलेक्ट करायची, कॉलेज कोणत्या साईडला मला पुढे घेऊन जायचं, कॉलेज पुढे नाही घेऊन जायचं, मला कॉलेजमध्ये पुढे कसं जायचं आहे, सब्जेक्ट सिलेक्शन ज्याला आपण म्हणतो, सब्जेक्ट सिलेक्शन, ते आपल्याला इथे कळणार आहे 12वी आणि 10वीच्या टप्प्यामध्ये. करेक्ट आहे? किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला एमबीए करायचं की नाही करायचं, एमबीए करायचं असेल तर एचआर मध्ये करायचं की मार्केटिंग मध्ये करायचं, प्रोडक्शन मध्ये करायचं की ह्युमन रिसोर्स, हे सगळं कसं कळणार आहे, हे रिपोर्टच्या माध्यमातून कळणार आहे. बघा आता लहान वयामध्ये लर्निंग वेगळ्या पद्धतीने होणार रिपोर्टच्या माध्यमातून. थोडं पुढे झालं की व्यक्तिमत्व विकासावरती आपण भर देणार, त्याच्यानंतर थोडं पुढे आलो की आपण करिअर सिलेक्शनवर भर देणार, त्याच्यानंतर पुढे आलो की करिअर सिलेक्ट करायचं ना, मग नोकरी करायची की व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय केला तर कोणत्या पद्धतीचा करावा, नोकरी सिलेक्ट केली तर कोणती, प्रोडक्शनची करायची की मार्केटिंगची सिलेक्ट करायची. बघा इंजिनिअरिंग झालंय त्यावेळेला मला डीएमटी वगैरे काही कळत नव्हतं, पण आता कळलं. वर्बल इंटेलिजन्स चांगला आहे, बरोबर आहे, लॉजिक पण चांगले, पण वर्बल इंटेलिजन्स जास्त चांगलं आहे. अशा व्यक्तीने सेल्स मध्ये मार्केटिंग मध्ये जावं, काही प्रॉब्लेम नाही. किंवा त्यांच्यामध्ये कळलं लीडरशिप क्वालिटी चांगली आहे तर मॅनेजर व्हावं, डायरेक्टर व्हावं, लीड करावं कंपनीला. यस ऑर नो? आणि मग ती लीडरशिप चांगली असेल आणि इंजिनिअरिंग झालंय तर एमबीएचं एज्युकेशन द्यायला काय हरकत आहे, त्याच्यामध्ये जर मॅनेजमेंटचं कौशल्य असेल तर. हे छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला डीएमआयटी रिपोर्ट मदत करणार आहे माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि आता या डीएमआयटी रिपोर्टचं ऍप्लिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. काढायला सहज निघेल, फार काही कॉस्ट लागत नाही, फार काही वेळ लागत नाही रिपोर्ट मिळवायला. लक्षात घ्या काय करायचं, सिंपल आहे, फीस पे करायची, 15 मिनिटांमध्ये बोटांचं स्कॅनिंग होतं, राईट. आमच्या लीडर्सच्या माध्यमातून सध्या बारामती, फलटण, सातारा, पुणे या ठिकाणी आमच्या लीडर्सच्या माध्यमातून काय होईल, फिंगरप्रिंटचं स्कॅनिंग केलं जातं. इतर ठिकाणी त्यांच्या लीडर्सच्या माध्यमातून लॅपटॉपच्या आणि स्कॅनरच्या माध्यमातून फिंगरप्रिंट्स घेतले जातील. काही टेन्शन घेऊ नका, उशीर वगैरे कधी काही होणार नाहीये. आता ऑलरेडी आपण जुलैच्या महिन्यामध्ये आहोत, ऍडमिशन जी व्हायची ती ऑलरेडी झालेली आहे. सिंपल, ज्याला इंजिनिअरिंगला जायचे त्याने ऑलरेडी मॅथ्सचे क्लासेस लावलेत किंवा इंजिनिअरिंगचे क्लासेस लावलेत, त्यांची 12वी झालेली आहे. आता ऍडमिशनची प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. लक्षात घ्या, आता ते बायोलॉजी घेऊ शकत नाही, पण पुढे काय करायचे ते आपण या वर्षभरामध्ये त्यांना गाईड करू रिपोर्टच्या माध्यमातून. सो आता तुमचं 1 महिन्याने झालं काय, 2 महिन्यांनी झालं काय आणि 4 महिन्यांनी रिपोर्ट झाला काय, करिअरच्या अँगलने सांगतो मी, ते समानच असणार आहे. कारण आता पुढची दिशा पुढच्या मे जून मध्ये आहे. लक्षात घ्या, करिअरसाठी, बरोबर आहे, साईड सिलेक्शनसाठी म्हणतोय मी. बाकी रिपोर्ट जेवढा लवकर काढणार तेवढं व्यक्तिमत्व विकासावरती, लर्निंग स्पीड, लर्निंग स्टाईल वरती, आयक्यू, एक्यू, सीक्यू याच्या सगळ्यांवरती काम करता येणार आहे, राईट. सो टेन्शन घेऊ नका जर तुमचं अजून डीएमआयटी रिपोर्टसाठी फिंगरप्रिंट्स घेतलेले असतील तर. आता ऑलरेडी ऍडमिशनची प्रोसेस पुढे निघाली. जर तुमचं मुलं आता 10वी मध्ये असेल तरी चिंता करू नका, कारण आपल्याला निर्णय कधी घ्यायचा आहे, मे महिन्याच्या आसपास. 12वी असेल तरी मे महिन्याच्या आसपासच निर्णय घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ आहे, चिंता नसावी. सो 15 मिनिटांमध्ये स्कॅनिंग केलं जातं आणि रिपोर्ट हे अपलोड डायरेक्टली लॅपटॉपवर केले जातात, मेलवर पाठवले जाते. त्यामुळे रिपोर्टचा किंवा रिपोर्ट नाही म्हणेन की फिंगरप्रिंटचा गैरफायदा किंवा दुरुपयोग कधीही होऊ शकत नाही, कारण हे एन्क्रिप्टेड डेटा असतो. एकदा तुमच्या समोर तो डेटा सेव्ह झाला आणि एक्झिट केला की तो त्या लॅपटॉप वाल्याला सुद्धा परत बाहेर काढता येत नाही. एकच बटन असतं तिथे अपलोड करण्याचं. अपलोड केले की डायरेक्ट लॅपटॉपवरूनच ते सिस्टम मध्ये अपलोड होतो डेटा, राईट. आणि 3 दिवसानंतर याचा रिपोर्ट देतो. आता मधल्या काळामध्ये थोडासा आपण प्री लॉन्चिंग मध्ये असल्यामुळे थोडासा गोंधळ झाला होता आणि थोडा लेट रिपोर्ट देत होता. व्हेरी फ्रँकली सांगायला काहीच हरकत नाहीये, पण येस आता हे रिपोर्ट सगळे ऑनलाईन तुम्हाला मिळतील, 3ऱ्या दिवशी मिळतील. आतापर्यंतचा डेटा आपला सगळा बॅकलॉग निघालेला आहे. मला वाटतं आजच आपला डेटाचा जो बॅकलॉग होता रिपोर्टचा तो पूर्ण झालाय. सो उद्यापासून पुढे जेवढे पण फिंगरप्रिंट्स अपलोड होतील, फिंगरप्रिंट्स घेतले एका दिवशी आणि अपलोड 10 दिवसानंतर केलं तर 10 दिवसाच्या पुढे 3 दिवस. अपलोड झाल्यानंतर काही वेळेला कसं होणार लक्षात घ्या, गैरसमज होऊ शकतो की आम्ही तर फिंगरप्रिंट्स दिले रविवारी, मग आम्हाला बुधवारी रिपोर्ट यायलाच पाहिजे. पण समजा ज्या लॅपटॉप वाल्याला म्हणजे ज्या लीडरकडे तुम्ही फिंगरप्रिंट्स दिलेत, समजा त्यांच्या लॅपटॉपला काही प्रॉब्लेम होता, इंटरनेटला काही प्रॉब्लेम होता, त्यांनी 2 दिवसानंतर अपलोड केले, तर अपलोड केलेला दिवस पकडला जातो. तिथून पुढे 3 दिवसात रिपोर्ट येतो. म्हणजे आमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर 3 दिवसात तुम्हाला मिळणार आहे, राईट. आता रिपोर्ट आला म्हणजे झालं का, अजिबात नाही. काही मंडळींना रिपोर्ट घेऊन माझ्याकडे येतात, सर ते सांगा ना आता काय करायचं. असं करायचं नाही का, मग तुम्ही रिपोर्टचा दुरुपयोग करताय. दुरुपयोग म्हणण्यापेक्षा मी दुरुपयोग नाही म्हणणार, अर्धवट पण नाही म्हणणार, अगदी थोडका उपयोग करून घेताय. म्हणजे कसं आहे,
फुल बॉडी चेकअप करायचा. आणि जर आता डोकं दुखते तर बघा ना रिपोर्ट बघून जरा डोकं दुखण्यावर काय करता येईल. तुम्ही फुल बॉडी चेकअप केलाय आणि फक्त काय विचारताय, सध्या ना सतत माझं डोकं दुखत असतं, तर डोकं दुखीवर जरा काहीतरी औषध द्या ना. हे झालं रिपोर्टमध्ये बघा मला कुठली साईड, असं झालं ते. अहो पूर्ण बॉडी चेकअप केलाय म्हटल्यानंतर बॉडीच्या विविध भागामध्ये जर काही आजार उद्भवत असेल, उद्भवणार असेल, काही दुखापत झाली असेल तर कळेल ना. तर पूर्ण रिपोर्ट नको का बघायला. तसंच पालकांना माझी विनंती आहे की फक्त एकच प्रश्न घ्यायचा नाही, सांगा ना जरा साईड कुठं करायची. याचा अर्थ काय, सध्या डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे तेवढंच बोला. मग अख्ख्या शरीराचा मेडिकल रिपोर्ट काढून उपयोग काय झाला. तसं माय डिअर फ्रेंड्स ह्या ऍप्लिकेशनवरती आपल्याला भर द्यायचा आहे की संपूर्ण रिपोर्ट वापरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला रिपोर्ट काउन्सिलिंग कसं होणार आहे, आपल्या ऍप्लिकेशनमध्ये माय वेलनेस नेचर क्युअरच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून काय होणार आहे, रिपोर्टचं काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज आहे. ती व्हिडिओ सिरीज तुम्ही पाहणार आहात. ज्या व्यक्तीने तुम्हाला आज हा प्रेझेंटेशन मध्ये इन्व्हिटेशन दिलंय किंवा हा व्हिडिओ दाखवलाय त्यांना तुम्ही मागायचे माय वेलनेस नेचर क्युअरचं ऍप गुगल प्ले स्टोअरला आहे, ते डाउनलोड करून घ्या किंवा त्यांच्याकडनं लिंक घ्या. आणि फ्री कंटेंटमध्ये जो आतापर्यंत मी 10,000 रुपयाला कंटेंट विकत होतो, ऑलरेडी माझं एक फोल्डर आहे तसं विक्रीसाठी, राईट. पण तुमच्यासाठी पालकांसाठी ते फ्री केलंय, कारण मला पालकांनाच काउन्सिलर बनवायचे, जेणेकरून तुम्ही मुलांना आयुष्यभर गाईड करू शकता या रिपोर्टच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट टूल आहे तुमच्या हातामध्ये, उत्कृष्ट, मी हत्यार नाही म्हणणार, टूलच म्हणता येईल. टूल म्हटलं हत्यार म्हटलं एकच आहे ऍक्च्युली, जरा टूल जरा सॉफिस्टिकेटेड वाटतं. पण एक रोडमॅप तुम्हाला मिळणार आहे. आज गुगल मॅप लावला की आपण सहज डिरेक्शन जाऊ शकतो ना, तसं हे तुमचं गुगल मॅप आहे, लक्षात घ्या, राईट. सो व्हिडिओ सिरीज 2-4 वेळेला बघायची, वर्षभर तुमच्याकडे असणारे टेन्शन घेऊ नका, राईट. सो फॉरवर्ड रिवाइंड बॅकवर्ड करून बघा, रिपोर्ट 4 ते 5 वेळेला वाचा, व्हिडिओ सिरीज कंपल्सरी तुम्हाला बघायची, राईट. आणि दर महिन्याला 2 तास मी पर्सनली रिपोर्टवरती बोलणार आहे, कसा वापरायचा रिपोर्ट. सो चिंता करायची नाही, एक्स्ट्रा पैसे खर्च करायची गरज नाहीये. पण पैसे तर खर्च करायला लागतील. किती खर्च करायला लागतील, रिपोर्टसाठी 5,000 रुपये खर्च आहे, सिंपल. ज्यामध्ये तुम्हाला आम्ही प्री रेकॉर्डेड व्हिडिओ सिरीज काउन्सिलिंगची देणार आहे आणि प्लस माय वेलनेस नेचर क्युअरचं जे ऍप्लिकेशन आहे ते देखील देणार आहोत. आणि दर महिन्याला, एकाच महिन्यात नव्हे, प्रत्येक महिन्याला 2 तास फ्री माझ्या माध्यमातून लाईव्ह रिपोर्टचं ऍप्लिकेशन, मी काउन्सिलिंग म्हणत नाही, ऍप्लिकेशन कसं करायचंय ते तुम्हाला सांगितलं जाईल, शिकवलं जाईल. तुम्ही कंटाळाल. दर महिन्याला 2 तास होणार, दर महिन्याला होणार आहे. आणि जर समजा तुमचं ते लेक्चर, ते झूम मीटिंग समजा जर मिस झाली तर त्याचं रेकॉर्डिंग आपल्या माय वेलनेस नेचर क्युअरच्या ऍप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. दर महिन्याचे रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर सुद्धा होणार आहेत, ते प्रश्न उत्तरांचं सुद्धा रेकॉर्डिंग असणार आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न ऑलरेडी कुणीतरी विचारलेला असणार आहे, तर उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. सो एवढी इम्पॉर्टंट ते माय वेलनेस नेचर केअरचं ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या, ओके. ते झाल्यानंतर सुद्धा जर समजा तुम्हाला असं वाटलं की वैयक्तिक माझ्या मुलाच्या रिपोर्ट बद्दल थोडंसं मला अधिक जाणून घ्यायचंय, मला काही गोष्टी कळलेल्या नाहीयेत, असं म्हणायचंच नाही की मला काहीच कळलं नाही. याचा अर्थ तुम्ही रिपोर्ट वाचला नाही आणि तुम्ही व्हिडिओ सिरीज पाहिली नाही, ओके. आम्ही अशा लोकांचे काउन्सिलिंग करत नाही. 5,000 रुपये दिल्यानंतर सुद्धा जर तुम्ही सिरियस नसाल तर आम्ही तुमच्यासाठी सिरियस का व्हावं, असा मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, करेक्ट आहे. नाही, आम्हाला 1,000 रुपयाची काही चिंता नाही, 1,000 रुपये घ्या पण ते काउन्सिलिंग करा. आम्ही उरकत नसतो, आम्ही ते 1,000 रुपये स्वीकारत नसतो. पैशासाठी हा रिपोर्ट आम्ही देत नाही. तुम्ही सुद्धा पैसे आहेत म्हणून हा रिपोर्ट काढू नका. जर वापरायचं असेल तरच काढा आणि फक्त साईड सिलेक्शनसाठी तर अजिबात काढू नका. जुगार खेळत आलाय आतापर्यंत, इथून पुढे जुगार खेळा. आम्हाला सक्षम पालक पाहिजेत, जागरूक पालक पाहिजेत, सुजान पालक पाहिजे, त्यांनी जाणीवपूर्वक हा रिपोर्ट वापरायचा. मी परत एकदा सांगतोय, लक्षात घ्या, माझी कळकळीची विनंती आहे. पूर्ण बॉडी चेकअप केला लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठल्या तरी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये, पूर्ण बॉडी चेकअप केला आणि फक्त सध्यानं जरा माझा हात मुरगळलाय तर ते हाताचे स्नायू कसे असतात जरा रिपोर्ट बघून सांगावं, त्याच्यावर जरा इलाज करा. मला जरा आता फक्त किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती जरा मला सांगा. येस, किडनी स्टोन तर सांगितलंच पाहिजे, बरोबर आहे. पण फुल बॉडी चेकअप केल्यानंतर कोलेस्ट्रॉल करणार आहे, लिपिड प्रोफाईल करणार आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स कळणार आहे वगैरे वगैरे, राईट. फास्टिंग इन्सुलिन कळणार आहे, त्याच्यावरती पण बोललं पाहिजे ना, कारण तो धोका दिसतोय, मग त्याच्यावर बोलायला नको का. तसं माझी पालकांना कळकळीची विनंती आहे, 4 ते 5 वेळेला तुमच्या भाषेत, हिंदी, मराठी, इंग्लिश, पाहिजे त्या भाषेमध्ये रिपोर्ट वाचा, चाटून पुसून वाचा, करेक्ट. त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ सिरीज कंपल्सरी बघायची आहे.
तुम्ही तुमच्या मुलांचे शिल्पकार आहात लक्षात घ्या. आणि तुम्ही जर कानाडोळा केला तर कसं चालेल? राईट, शॉर्टकट मारायचं नाही. आय एम व्हेरी सिरियस विथ दिस टॉपिक. फक्त 1,000 मिळत आहेत कंपनीला म्हणून आम्ही तुमचं काउन्सिलिंग करणार नाही. कारण आम्हाला कळतं, काही ठराविक प्रश्न विचारल्यावर आम्हाला कळतं की तुम्ही रिपोर्ट वाचलाय की नाही वाचलाय. नाही वाचल्यावर मग काय फक्त त्या 1,000साठी करायचंय का? अजिबात नाही. आणि माय वेलनेस नेचर क्युअरच्या प्रॉडक्ट परचेस बरोबर आम्ही ऑलरेडी 5,000 रुपयाची DMIT टेस्ट फ्री केली आहे. त्याचा असा अर्थ नाही की ठीक आहे दिले 1,000 रुपये, सांगा सर याचं काय म्हणजे डिप्लोमाला टाकू का नको टाकू. असं काम चलो कृपा करून काम करू नका, कळकळीची विनंती आहे. कारण काउन्सिलिंगच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षामध्ये मी बघतोय की मेजॉरिटी मुलांची करिअर काउन्सिलिंग चुकल्यामुळे जीवनामध्ये अयशस्वी होतात किंवा असमाधानी राहतात. पाट्या टाकायचं म्हणून काम करतात, पगार घेतात, पेटपूजा होते. अहो हे जनावरांचं जीन आहे, फक्त पेटपूजेसाठी काम करणं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगलं घडवायचंय तर चांगला समाज घडेल, चांगला देश घडेल. लक्षात घ्या, अखंड मानवजातीचं कल्याण आहे याच्यामध्ये. येस सर नो? सो माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगला आज अटेन्शन दिलं आणि थोडंसं मी कडक बोललो असेल पण ते प्रेमापोटी बोललो हे लक्षात घ्या. राईट. सो माय वेलनेसचे जे प्रमोटर आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय किंवा ह्या प्रोग्राममध्ये सामील झालेले आहात, या प्रेझेंटेशनमध्ये, त्यांना संपर्क करा. पुढची प्रोसिजर कशी करायची ते तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करतील. आणि आमचे एज्युकेशन सिस्टीमची जी ब्रांच आहे ती 1 स्टार एज्युकेशन सिस्टीम आहे, ज्यांच्या माध्यमातून ट्रेनिंग, कोचिंग, काउन्सिलिंग चालतं. आणि पुढे एज्युकेशन सिस्टीमची ट्रेनिंग किंवा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा 1 स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून होणार आहे. सो मी डॉक्टर विवेक रनवरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, तुमचं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन देखील करतो. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. जय हिंद.